तर हा लोकांना येण्या जाण्यासाठी हा जर ब्रिज दिला आहे तर हा सिग्नल का लागतो मला काही समजत नाही। ते सगळं त्यांच्या कबुतरांचं खाणं आहे। तुम्ही बघत असाल की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल खूप खूप कबूतर आहेत। मी दादरला आणि दादरमध्ये मला दिसत असेल की आपली मराठी माणसांची संस्कृती तिचा एक स्टॅच्यू इथं लावले वरळी नाक्याच्या अगोदरच्या सिग्नलला। आणि ह्या साईडला तुम्ही बघत असाल तर ते हे आहे सिद्धार्थ नगर आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतो मी हे पोदार वैद्यकीय महाविद्यालय आणि पोदार रुग्णालय। सर्वांना गुड मॉर्निंग, शुभप्रभात। तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे परत एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे साहिल मोटोब्लॉग 1317। आता मी आहे बरोबर वाशी नाक्याला। जो वाशी नाक्याचा मेन स्टॉप आहे ना तो हा आहे। तुम्हाला समोर दिसत असेल बससाठी किती गर्दी असते। सकाळची लोकांची धावपळ बघाल ना, खूप गर्दी असते बसला वगैरे। हे तो वाशी नाक्याचा एक पेट्रोल पंप, त्या समोरच आहे हे वाशी नाक्याचं मोनोरेलचं स्टेशन आहे। तर हे आहे आरसीएफ पोलीस ठाणे। जर तुम्ही वाशी नाक्याला किंवा भारतनगरात जर काय कांड केलात ना तर पहिली भेट तुमची इथेच होईल। बरोबर आशिष तलावाच्या जवळ आहे। तर ह्या साईडला एक टाटा पॉवरची कॉलनी आहे आणि ह्या साईडला बघा ना एक खाऊ गल्ली आहे। खाऊ गल्ली म्हणजे इथे तुम्ही आलात ना सकाळी तर तुम्हाला मेंदूवडा, डोसा, इडली वगैरे भरपूर गर्दी असते। आणि त्याच्या पाठीमागे आहे जे पोस्ट ऑफिस आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे पेट्रोल पंप आणि ह्या साईडला आहे ते आशिष तलाव। त्या आशिष तलावच्या नावाने हा एरिया फेमस आहे। आता तुम्हाला जर समोर सिग्नल दिसतोय ना, तुम्ही जर सरळ गेला तर जाणार टेंबूर स्टेशनला आणि इथून जर लेफ्ट मारला तर कुर्ल्याला, चुनाभट्टीला, सायनला तुम्हाला ह्या साईडला जायला भेटेल। तर आता मी इथून लेफ्ट घेणार आहे। तर मला जायचं आहे कुर्ल्याला, कुर्ल्यावरनं जाणार आहे मी वर्धीला। ह्या साईडला एक बघायला नाही तलाव आहे। तर कुर्ल्याचं माझं काम झालं आहे। आता मी चाललो आहे दादरला। तुम्हाला मी दाखवतो माझ्या व्हिडिओमध्ये की ह्या साईडला एक विजय सेल्स आणि क्रोमाचं मोठं शोरूम आहे। हे डिजिटलचं एक शोरूम आहे। विजय सेल्स मधून मी जो फोन घेतला होता गेल्या महिन्यात एक फोन घेतला होता। हा जो सिग्नल दिसतो ना तुम्हाला चुनाभट्टीच्या अगोदरचा, इथं हमेशा पोलीस तुम्हाला दिसतील। आता तर नाही आहेत, ह्या साईडला उभे असतात किंवा ह्या साईडला। तुम्ही बाईक साईडने घेऊन गेलात ना तर साईडलाच उभे असतात। तुम्हाला साईडला घेणार, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे चेक करणार। तुमचे जर प्रॉपर डॉक्युमेंट्स असतील तर काय प्रॉब्लेम नाही, पण तुमचे जर डॉक्युमेंटचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही विदाऊट हेल्मेट असाल तर नक्की तुमच्या गाडीवर फाईन बसणार। आता सकाळचे लगभग 8 वाजले आहेत, त्यामुळे तुम्हाला एवढा जरा रोड खाली दिसतोय। नाहीतर तुम्ही 9-10 वाजता आलात ना तर पूर्ण रोड भरलेला असतो। शनिवार रविवार असला की जरा तुम्हाला ह्या रोडला खाली दिसेल, बाकी हा पण रोड भरलेलाच असतो। तर मी आता आहे चुनाभट्टी सायनला। तर माझ्या तुम्हाला ह्या साईडला दिसत असेल की सोमय्या हॉस्पिटल आहे। सोमय्या हॉस्पिटलच्या मी समोरून जातो डेली, किंवा कधी कधी माझा प्रवास वडाळ्यावर नसतो तर कधी ह्या साईडने असतो। तर ह्या साईडला खूप मोठं एक हॉस्पिटल आहे सोमय्या म्हणून। तुम्ही ब्रिज क्रॉस करून गेलात ना की समोरच आपलं आहे सायनचं जे मोठं हॉस्पिटल आहे लोकमान्य। माझ्यासमोर तुम्हाला आता दिसलं असेल ते आहे सायन हॉस्पिटल। सायन हॉस्पिटलच्या अगोदर ते एक भारतीय सैन्याचं हॉस्पिटल म्हणून त्याला ओळखलं जात होतं आणि 1947 नंतर बहुतेक मला वाटतं त्या हॉस्पिटलला लोकमान्य टिळक म्युनिसिपल हॉस्पिटल म्हणून आता सायन हॉस्पिटल म्हणून त्याला ओळखतात। तर हा लोकांना येण्या जाण्यासाठी हा जर ब्रिज दिला आहे तर हा सिग्नल का लागतो मला काही समजत नाही। कारण ह्या साईडने गाड्या येत नाही, ह्या साईडने बंद आहे, तरी पण हा सिग्नल लागतो। भाई एक नंबर वाटतं गाडी चालवायला।
तर काही दिवसांनी आम्ही जाणार आहोत गावी. आमचा प्लॅनिंग झाला आहे, तर सगळी शॉपिंग वगैरे झाली आहे, अजून करायची थोडी बाकी आहे. तर 2-3 दिवसात मी जाणार आहे. उद्या परवा मला जायचं आहे कुर्ल्याला. तर कुर्ल्याला जाऊन आपल्या गाडीसाठी थोडं सामान घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला अजून वस्तू काय काय घ्यायच्या आहेत. तर मी इकडेही जाणार आहे आणि गावचा आमचा प्लॅन ठरला होता, तर आम्ही बाईकनीच जाणार आहोत सर्वजण. इथेही पोलीस काका उभे आहेत आणि इथून मी जाणार आहे कबूतरखान्याला. कबूतरखाना तुम्हाला दाखवतो. कबूतरखाना का म्हणतात तर तुम्हाला दिसत असेल समोर की किती कबूतर आहे तिथे. लोक येऊन त्यांना खाणं टाकण्यासाठी, हे जे तुम्हाला सगळं पिशवीत भरलेलं दिसतंय ना, ते सगळं त्यांच्या कबुतरांचं खाणं आहे. तुम्ही बघत असाल की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, खूप खूप कबूतर आहेत. तुम्ही हे खाणं विकत घेऊन त्यांना घालू शकता. तुम्ही जो आता बघितला दादरचा कबूतरखाना, त्या कबूतरखान्याचा खूप मोठा इतिहास आहे. तर या कबूतरखान्याची इथं अगोदर खूप जे चित्रपट वगैरे बनले त्याची पण शूटिंग इथं झाली होती आणि आता पण होते. पण ह्या कबूतरखान्याचा खूप मोठा इतिहास बघायला आपल्याला भेटतो. आता आहे मी दादरला आणि दादरमध्ये मला दिसत असेल की आपली मराठी माणसांची संस्कृती, तिचा एक स्टॅच्यू इथं लावलेला आहे. खूप भारी स्टॅच्यू आहे. आणि माझ्या समोर एक तुम्हाला अजून एक दुसरा स्टॅच्यू दिसत असेल. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला जपलं जात आहे आणि त्याचे 2 स्टॅच्यू तुम्हाला मी दाखवले. हे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आहे ना, वरलेला एक खूप मोठा प्रोग्राम ठेवला होता. त्यामध्ये बाहेरून आपल्या महाराष्ट्रातले जे आमदार लोक आहेत, जे कलाकार लोक आहेत, ते तिथं आले होते. खूप मोठा प्रोग्राम होता, पण मला तिथं जायला भेटलं नाही, ती व्हिडिओ काढायला भेटते नाही. तर माझ्या तुम्हाला डाव्या साईडला दिसत सिग्नलच्या बाजूला आहे रिलायन्स डिजिटलचं एक शोरूम आहे. तर मी आता आहे वर्ली नाक्याच्या अगोदरच्या सिग्नलला आणि ह्या साईडला तुम्ही बघत असाल तर हे आहे सिद्धार्थ नगर आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतो मी हे पोदार वैद्यकीय महाविद्यालय आणि पोदार रुग्णालय आहे. इथे आयुर्वेदिक औषधं गोळ्या वगैरे तुम्हाला सगळं भेटून जातील. आणि इथून मी राईड घेऊन जाणार आहे आमच्या साईडवरती. माझ्या साईडचं काम इथं 1-2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. आत्ता इथून मला घ्यायचा आहे राईट आणि समोर जो हा रोड गेला आहे ना, तो जातो वर्ली सेलिंगला आणि मी इथून राईड घेऊन जाणार आहे आमच्या साईडवरती. ह्या रोडला मंडई आहे पोलीस कॅम्प आणि त्याच्या पुढंच आहे RTO. एक मुंबईतला जो वर्लीचा मोठा RTO आहे त्याचं ऑफिस ह्या साईडला आहे. तर आता मी पोहोचलो आहे साईडवरती. तर आपण आता करूया आपल्या व्हिडिओचा एंड आणि भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.